श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्री गुरु चरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नाम धारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने. परी सांप्रत कली दारुण जनान जमे पवित्राचरण. म्हणूनी गुरु दयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगतसे. श्री गुरु चरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत. श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगूनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनुसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण. माहुरगडी राहून अनंत लीला करीतसे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन. ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठणे प्रकटे श्री दत्त. ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसे नो हे दत्तमूर्ती. सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया. करावया जगद्दुरार स्वये कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी. जना सन्मार्ग दाऊनी मोक्ष मार्गा लावितसे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत. सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहतसे. काशी मध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी. माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात. कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर. श्री दत्त रूप गोचर विविध रूपे फिरतसे. पीठापूर ग्रामात आपाळ राज सुमती राहत. श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करुनिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त. भिक्षांदेही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेवा म्हणत. प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तू ते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात. विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र भावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त. दिव्य तेज फाकत विस्मयेती पाहतसे. पीठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत. मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते. तेथोनी येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त. येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीतसे. तेथोनी करवपुरात अंतिस्थायिक होत. दूर दुरुनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित
अन्नदान होई नित्य, कुरवपुर महासिद्ध, पीठ जाणा होतसे. कुरवपुरी करजक, स्वामी ते नित्य नमस्कारित, एके दिनी त्यासी पुसत, काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत, राजा व्हावे ऐसे वाटत, सुखी प्राणी या जगात, एकची असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत, राजा हो पुढील जन्मात, तो म्हणे दर्शन मज प्रत, पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तया प्रत, मीही पुन्हा अवतरत, देईन दर्शन तुझ प्रत, विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, कुरवपुरी राहत, लोकोद्धार करीत, अमित महिमा होतसे. ऐसे परी कार्य करीत, भक्त इच्छा पुरवित, जो जे मागे त्या तो देत, महास्वामी अवधारा. श्री गुरु चरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत, श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला समाप्त. ओवी संख्या 31. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहती श्री दत्त, श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, अनेक लीला दावित, लोकोद्धारा कारणे. ऐसी काही वर्षे जात, मग म्हणती भक्तांप्रत, आम्ही आता होऊ गुप्त, येथोनिया अवधारा. होऊ तेथोनी गुप्त, जाऊनी राहू कर्दळी वनात, काही काळ तप करीत, राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत, अवतार घेऊ महाराष्ट्रात, नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात, हो आम्ही अवधारा. ऐसे सांगुनी भक्तांप्रत, कृष्णा नदीत होती गुप्त, श्रीशैल पर्वती प्रकटत, महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ, कर्दळी वनी प्रवेशत, समाधी लावूनी बसत, काही वर्षे तेथवरी. समाधी ते विसर्जोनी, अवतार घेती श्रीपाद मुनी, कारंजा ग्राम म्हणूनी, महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत, उपजता ओम म्हणू लागत, लोक आश्चर्यचकित, म्हणती दिव्य बालक हे. न रडे न मागे काही, बालक ओम म्हणत राही, सदा हास्य करीत राही, ओम ऐसे म्हणूनिया. दिवस रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गृही गुंजत, ओम प्रकटला म्हणत, लोक विस्मये ते धवा. ऐसी जाती वर्षे 7, बालक ओम राहे म्हणत, परीन काही बोलत, चिंतित होती सर्वही. इतरे जन जे बोलत, ते सर्व कळे बालकाप्रत, परी प्रत्युत्तरी ओम म्हणत, आणिक काही बोलेना. अंती पुसती तयासी, सांग तू केव्हा बोलसी, बालक खून करुणी त्यासी, सांगतसे ते अवधारा. खून करुणी दावीत, मौंजी बंधन करा म्हणत, उपनयन होता त्वरित, बोलेन आपण म्हणतसे. ऐसे ऐकुनी माता पिता, मौंजी बंधन तत्वता, करो म्हणती निश्चिता, तयारी करो लागले. सुमुहूर्त पाहोनी उपनयन, केले पहा मौंजी बंधन, बालक वेद मंत्र म्हणून,
निज मौना ते सोडितसे. सर्वा आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे 7. वेद मंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा. तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती. आम्ही संन्यासी यशोयती गृही न राहू निश्चये. ऐसे सांगुनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात. तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे. तेथोनिया पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊनी राहिले. भिलवडी ग्रामासमीपत औदुंबर स्थान प्रख्यात. आज झाले असत दत्तस्थान म्हणूनिया. 4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमूप. पादुका तेथे स्थापित जगद्दोरा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान. मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त. मूढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोन. सायं देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळतसे. भक्तांसी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गात पावाया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर. सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती. सायं देव दत्त भक्त कडगंची ग्रामी राहत. तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने. श्री गुरु सायं देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात. दत्त भक्ती राहे नांदत प्रिय भक्त आमुचा तू. सायं देव महाभक्त तयांसी स्वामी सांगत. आम्ही तुमचे गावा समीपत भविष्यकाळी वास करू. सायं देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत. नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे. दत्त कृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात. तेथे भेटसी महासिद्ध शिष्या पहा श्री गुरुचे. सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र. श्री गुरु कथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा. श्री गुरुच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊनी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे. सायं देवासी आश्वासित तव ग्रामा समीपत. गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी. सायं देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त. तेथुनी पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथोनी पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा. श्री गुरु चरित्र संक्षिप्त दत्त लीला येथे पाहत. श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले.
अध्याय दुसरा समाप्त. ओवी संख्या 40. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायक. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागर. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती. कृष्णा नदी किनारी राहती. औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहात. लोकोद्धारा तप करीत. अनेक लीला दावित. भक्तरक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुकासत जलयोगिनी सेवा करीत. देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगतोद्धार कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण. विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत. गुरुचरित्र वर्णिल्या महासिद्ध स्थान ते वेळा. नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ. परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमे नेई गृहात. घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथुनी पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत. आणि निघोणी जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदळ घेऊनी हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्त धन अकस्मात त्यासी पाहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरणी उरत इतुके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्तांचे हरित करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य. आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरोणी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत. भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहुनिया. योगोनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत. सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चये. ऐसे म्हणून श्री दत्त
गाणगापुरी जाऊनी राहत. नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत. येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवितसे. पती पत्नी पादुका ते सेवित. पूजा अर्चा करीती नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीती राहिले. ऐसे मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी. प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत. अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्षे 7 घाली आता अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित माता कवणे आक्रदंत. श्री गुरुनी दिदला वत्स अल्पायुषी का झाला. लोक तिसी समजावित परीती काही न ऐकत. अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगुनी. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत. म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला जेते. पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान. पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीतसे. ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली. स्वप्नी गुरु मूर्ती आली काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत. ऐसे ऐकोनी उठोत माता विस्मित होतसे. पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवूनी दावित. श्री गुरु कृपा अद्भुत म्हणूनी नमन करीतसे. नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान. अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणूनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार. श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरुसी. अध्याय 3 समाप्त. ओवी संख्या 40. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु चरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरु चरित्र सुधारस म्हणूनी नित्य सेवावा. तया नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत. दीनजना उद्धरित कृपा कटाक्षे करुनिया. असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथा त्याचे घरी भिक्षेसी जाता. तो प्रेमेने गृहात करीत आदर करीतसे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया. श्री गुरुसी बैसवूनी म्हणे पाहाती ब्रह्मानी.
आजी प्यावे फक्त पाणी, गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ, म्हैस बांधली दारात, दूध देई मज व्रत, ऐसे म्हणती तियेला. श्री स्वामीसी ती म्हणत, वांज म्हैस ती असत, तव म्हणती श्री गुरुनाथ, दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत, 2 हंडे दूध मिळत, अति आश्चर्य वाटत, पाहुनी लीला स्वामींची. वांज महिषी दूध देई, वार्ता सर्वा कळेही, दर्शनासी गर्दी होई, श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात, एक यती होता राहत, त्रिविक्रम भारती असत, नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकोण, निंदा करी आपण, म्हणे संन्याशासी महिमान, ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती, आपुल्या भक्ता सांगती, जावे कुमसी ग्रामाप्रती, भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत, त्या यतीच्या ग्रामा जात, यती दुरोणी पाहात, साष्टांग नमन करीतसे. रोज त्रिविक्रम भारती, मानस पूजा जी करीती, त्या रूपे नृसिंह सरस्वती, देती दर्शन ते धवा. पाहुनी इष्ट दैवत, मुनी स्वामी ते नमस्कारित, म्हणे तू साक्षात दत्त, नररूपे राहतसे. ऐशा लीला अनंत, श्री गुरु भक्तांसी दावित, भक्ती मार्गात ते वाढवित, गाणगापुरी राहोनिया. त्रिविक्रम भारती म्हणजे नृसिंह सरस्वती, लोक बहुमान देती, महासाधू म्हणोनिया. 2 विद्वान पंडित, त्रिविक्रम भारतीसी म्हणत, आम्ही महापंडित, 4 वेद जाणतसो. ग्रामोग्रामी फिरोन, अनेक पंडिता हारवोन, जयपत्रे देऊन, आम्ही येथो आलेसे. तुम्ही महापंडित, ऐसे कळले आम्हा प्रत, वाद करा वया वेदांत, म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवे वाद करा, अथवा हार मान्य करा, विजयपत्र सत्वरा, लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत, आम्ही संन्यासी असत, न जाणो वेदशास्त्रार्थ, काही न कळे आम्हासी. मग हारी पत्र द्या लिहून, ऐसे म्हणती ब्राह्मण, यती म्हणे त्या लागोण, गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर, नृसिंह सरस्वती अवतार, हारी पत्र तया समोर, लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत, ब्राह्मण बैसती पालखीत, त्रिविक्रम यती चालत, निघाले गाणगा ग्रामसी. गाणगापुरासी येत, श्री स्वामींसी नमस्कारित, त्रिविक्रम भारती म्हणत, श्री स्वामींसी ते धवा. वाद करण्या ब्राह्मण, आले पहा दुरोण, पत्र मागती लिहून, हरलो ऐसे म्हणूनिया. नृसिंह सरस्वती, त्या ब्राह्मणा ते पाचारती, आढ्यतेने उभय देती, बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयांसी म्हणत, विद्या विनयेन शोभत, वाद करुणी काय मिळत, लिहुनी कासया हवे तुम्हा. अन्यथा खोर ब्राह्मण, नोळखिती श्री गुरु लागेन, म्हणती द्या लिहून, हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात, 4 वेद आम्हा पाठ, आम्हा सवे शास्त्रार्थ,
करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्या ते समजावित, परीन ते ऐकत, वाद करा ऐसे म्हणत, पुन्हा पुन्हा तेथवरी. इतुकी या अवसरी, श्री गुरु देखती नरासी दुरी, एक मातंग अवधारी, जात होता ते धवा. स्वामी त्या ते पाचारिती, कोठला कोण विचारिती, तो म्हणे शेतावरती, चाललो काम करावया. स्वामी शिष्यासी सांगती, रेषा भूमीवरी काढी सात, शिष्या रेषा काढीत, श्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत, एक एक रेष ओलांडीत, पुढे येई म्हणत, मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंघिता, स्तब्धदाली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता, बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता, बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता, पाहू लागले स्वामीसी. तिसरी रेषा लंघिता, म्हणे आपण गंगासुत, काम जसी पाचारित, ऐसे म्हणूनी पुसतसे. चौथी रेषा लंघिता, म्हणे आपण क्षुद्र याती, जात होतो आपले वृत्ती, स्वामी माते पाचारिले. पाचवी रेष लंघिता, म्हणे मी वैश्य आता, व्यापार उदीम तत्वता, सोमदत्त नाम माझे. सहावी रेष लंघिता, म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता, गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता क्षण, म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्र व्याकरण, सर्व काही जाणतसे. करा वाद मजसी म्हणत, मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्थ्य, करुणी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी, यांसवे वेदवादासी, तू करावे म्हणूनिया. पाहुनी हा चमत्कार, पंडिती कापती थरथर, करीती साष्टांग नमस्कार, श्री गुरु नृसिंह स्वामींसी. नमस्कार करुणी ब्राह्मण, गेले क्षमा मागोन, इकडे शूद्र होनी ब्राह्मण, लोकांसी तो म्हणतसे. मी आहे ब्राह्मण, शिवो नका मज लागोन, हे सर्व पाहोन, जना विस्मय वाटतसे. स्वामी शिष्यासी म्हणती, पाणी ओता शिरावरती, होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर, सर्व पडली त्यासी विसर, करुणी स्वामींसी नमस्कार, शेतावरी तो जातसे. श्री गुरु चरित्र अद्भुत, येथे सांगे संक्षिप्त, दत्तावधूत आपुले चित्त, श्री गुरुचरणी वाहतसे. अध्याय 4 समाप्त. ओवी संख्या 53. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुने बाला, समर्था विश्वस्वामीने, परमहंसा महाशून्या, महेश्वासा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे, परमहंसाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे, परमशून्याय धीमहि, तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे, योगीश्वराय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात्. असो गाणगापुरात, महिमा चंद्र कले सम वाढत, सिद्धस्थान अद्भुत,
प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काय धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी ऐको भावे भक्तीसी श्री गुरु दर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता. माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरतसे. करीती अनेक उपचार परी रोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पाहावे. रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण परी प्रवासाचा शिन त्या रोग्या ते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरु मूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे. रोगी असे डोलीत त्या ते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी आकांत करीतसे. कळे स्वामींसी वर्तमान चरणतीर्थ देऊन प्रोक्षा म्हणती विप्रा लागुण जिवंत होऊनी बैसला. सर्व करीती जय जयकार नृसिंह सरस्वतीश्वर प्रकटला पहा भूवर नररूपा ते धरुनिया. ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळ करुणा सागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची. विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण अगाध त्याचे महिमान कोणी वर्णो शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत दूर दूरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालतसे. भास्कर नामे विप्र दारिद्र्ये असे पीडित स्वामींसी भोजन करावे म्हणत शिदा घेऊनी येतसे. तिघांसी पुरेले इतके साहित्य तो सवे घेऊनी येत परी जव पाहात असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार पाहुनी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडूनी तो देतसे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करिताती. स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी. कफनी त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वांप्रत शिष्यासी म्हणे स्वामी साह्य करावे तयाला. शिष्या साह्य करीत
पंगती उठो लागत 400 जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा जलचरांसी देती अन्न पक्ष्यांसी देती अन्न होई अन्न पूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे अध्याय 5 समाप्त अध्याय 6 श्री गणेशाय नमः ओम नमो सर्व सिद्धाय स्वाहा तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य दूर दूरोनी लोक येत श्री गुरु दर्शना कारणे एक ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत वय वर्षे 60 असत येऊनी नमी श्री गुरुसी श्री गुरु पुसती तियेसी काय इच्छा मानसी ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र भावा म्हणूनिया जाहले वांज या जन्मात दूषण करीती समस्त पुत्र भावा पुढील जन्मात म्हणूनिया प्रार्थितसे श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा नाम सरस्वती ठेवीत श्री गुरुसी ती म्हणत नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला परियेसा ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी एक काष्ट त्याते देत म्हणती सेवी तया प्रत पाणी घाल नित्य सेवा याची तू करी यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण येऊनी हे आश्वासन विप्र देई काष्टाते संगमावरी जाऊन तेथे काष्ट रोवून नित्य घाली स्नान त्या काष्टासी प्रेमाने ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पहावयासी येत कमंडलू तीर्थ घालित मंत्रोनी त्या काष्टासी तात्काळपणे फुटत औदुंबर वृक्ष ये दिसत नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत नृसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाच्या एकदा सायन देवासी घेऊनी जाती संगमासी दाऊनी मार्शा मायेसी मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊनी ये परत 2 सर्प पाठवीत पथ दाखविण्यात या लागी काशी महिमा सांगत गुरु भक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवीत तया सायन देवासी एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो
शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी तू कान गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी यात्रा पाहुनी येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणतसे. त्यासी जवळ बोलावीत पाय धरी म्हणती घट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊनिया पोचले ते. स्वामी म्हणत भक्तांप्रत तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत पाहुनी विस्मित होतसे. करुणी तेथे नमस्कार परतोने येई बाहेर. जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमितसे. म्हणे यात तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको. तूच अससी परमेश्वर भरुनी राहसी चराचर. ऐसे म्हणूनी नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असती श्रीदत्त बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापाशी का पाठवित. ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यांसी म्हणत. तो नर नवे दत्त जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी. प्रवास करुणी अष्टदिशी गाणगापुरी पोचतसे. दुरोनी श्री गुरुसी नमस्कारित. श्री गुरु त्यासी म्हणत देवी पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा. ऐकूनी ऐसी बात चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायं देवासी न्यावे संगमी यासी. दूर टाका याच्या वस्त्रांसी संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्यायासी आणा मग गाणगापुरासी. ऐसे सांगूनी तयांसी संगमी देती पाठवूनिया. जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत. म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नररूपे अवतरला. ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान. ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथींचा. ही परगी ग्रामात
नंदी नामे कवी असत, शिवावरी कवित्व करीत, 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तया प्रत, नृसिंह सरस्वती श्री दत्त, त्यावरी करी काही कवित्व, ऐसे म्हणती तयाला. म्हणे श्री शंकर, त्यासी अर्पिले जिव्हार, नृसिंह सरस्वती गुरुवर, नरस्तुती मी न करी. ऐसे बोलुनी आपण, गेला शिव पूजे कारण, पूजा करिता ध्यान, लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती, बैसले तयासी दिसती, हासोनी त्या ते म्हणती, माझी पूजा करीतोसी का. पाहोनी ऐशा चमत्कार, करी साष्टांग नमस्कार, म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर, नररूपे अवतरला. येऊनी गाणगापुरात, साष्टांग नमस्कार करीत, कवित्व करी नित्य, ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती 7 भक्त, सर्वही श्री गुरु ते म्हणत, या मे आमुच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती, सर्वही आपुल्या घरा जाती, पुन्हा कालांतरे मिळती, म्हणती श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण, 7-8 गेले आपण, गाणगापुरी ही होतेची. श्री गुरु नृसिंह सरस्वती, अवतरला असे त्रैमूर्ती, गाणगापुरी वास करीती, आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा, लक्षावधी भक्तजना, उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात, शेतकरी एक राहात, नमस्कार करी नित्य, श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत, काय आहे तुझ्या मनात, तो म्हणे शेतात, विपुल्य धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तया प्रत, कापून टाकी शेत, विस्मये पाही भक्त, काय करावे म्हणूनिया. परीक्षणात सावरोन, म्हणे आज्ञा प्रमाण, टाकी शेत कापोन, वेडा म्हणती लोक त्या ते. परी घडले विपरीत, ते रात्री अतिवर्षा होत, सर्वांचे पीक होई नष्ट, वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत, ज्वारी वाटे लोकांत, ओला दुष्काळ म्हणूनिया. ऐसा अगाध महिमा, वर्णिता होई सीमा, एक एक ईश्वरी महिमा, नृसिंह स्वामी सरस्वतीची. म्हणून सरस्वती गंगाधर, करी श्रोत्यांसी नमस्कार, नृसिंह सरस्वती गुरुवर, श्री दत्त पहा प्रगटले. अध्याय 6वा समाप्त. ओवी संख्या 66. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवरती करी तू दया, सद्भक्तासी सद्या, अन्नवस्त्राते देई तू. तैसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन, करुणामय त्यांचे जीवन, लोकोद्धारार्थ अवतरले. तया गाणगापूर ग्रामात, 20 वर्षे श्री गुरु राहत, भीमा अमरजा संगमस्थानात, तप केले श्री गुरुने. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात, रजक एक सेवा करीत, पुनर्जन्मात राजा होत, श्री गुरु म्हणती तयासी.
तो बिदरचा राजा होत, श्री स्वामींच्या दर्शनासी येत. काय रजका कैसा असत, श्री गुरु म्हणती तयाला. राजा ते पूर्वजन्म आठवत, म्हणे श्रींची कुरवपुरात. सेवा केली म्हणून या जन्मात, राजा होऊनी जन्मलो. जेथे श्रींची स्थाने असत, भूमी राजा दान करीत. औदुंबर नृसिंह वाडीस, ग्रामोत्पन्न दान देतसे. तैसेची गाणगापुरात, विपुल दान राजा देत. ब्राह्मण वस्ती वसातीत, श्री गुरु सेवा करावया. रोगी आणि व्याधीग्रस्त, तैसेची विधित समस्याग्रस्त. सेवा करुणी होती मुक्त, ऐसे अद्भुत स्थान ते. आजही गाणगापूर स्थान, असे दिव्य महिमा संपन्न. लाखो लोक दर्शना कारण, प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात, 20 वर्षे स्वये राहात. लोक कल्याण कारणार्थ, शक्ती तेथे ठेविती. यश कीर्ती धनमान, आरोग्य ज्ञान समाधान. सिद्धी तप साधन, प्राप्त भक्ता होतसे. ऐसे अद्भुत स्थान, केले जगद्दोरार्थ निर्माण. आणि स्वये आपण, कर्दळी वनात गेले ते. स्वामी नृसिंह सरस्वती, सर्व भक्ता पाचारिती. कर्दळी वनात जाऊ म्हणती, गुप्त भावया कारणे. पादुका स्थापिती तेथ, निर्गुण पादुका त्या म्हणत. आणि तेथोनी निघत, नृसिंह स्वामी सरस्वती. गाणगापुराहुनी निघत, सांगती असती 4 भक्त. श्रीशैल्य पर्वती येत, मल्लिकार्जुना ते पाहावया. काही दिन तेथ राहत, मग भक्तांसी सांगत. जावे तुवा आता परत, कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणून श्री दत्त, कृष्णा नदी किनारी येत. कर्दळी पानावरी बैसत, कृष्णा नदी माझारी. आश्चर्ये पाहती भक्त, जलावरी श्री गुरु तरंगत. पानावरी बैसोनी जात, पैलतीरासी श्री स्वामी. कर्दळी पर्णी बैसोनी, तरंगत जाती कृष्णे मधुनी. पैलतीरा जाओनी, हात दाविती भक्तांना. 2 पावले पुढे जात, आणि पहा होती गुप्त. ऐसी लीला अद्भुत, भक्त विस्मये पाहती. नृसिंह स्वामी सरस्वती, कर्दळी वनात गुप्त होती. 700 वर्षे पूर्ण होती, या घटनेसी अवधारा. कली 5101, 1921. शालिवाहन शक, प्रमाथी नाम संवत्सरात. ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री दत्त आज्ञे करोन, होई ग्रंथ निर्माण. भाविका ताट भरोन, अमृत पहा वाढले. औदुंबर नृसिंहवाडी, गाणगापूर दत्त तीर्थे मनोहर. लाखो लोकांचा उद्धार, आजही तेथे होतसे. आजही होती चमत्कार, व्याधी कष्ट होती दूर. श्री नृसिंह सरस्वती गुरुवर, कार्य त्यांचे करीतसे. ऐशा लीला अनंत, येथे पाहिला संक्षिप्त. दत्तावधूत लीन होत, सद्गुरुचरणी सर्वथा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र, ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भक्तांचे मनोरथ, पूर्ण होती निश्चये. देवतांची कृपा होत, सिद्धाची दर्शना होत. परमार्थी प्रगती होत, पठणे नित्य ग्रंथाच्या.
अडली कामे पूर्ण होत, संसार कष्ट दूर होत, भाविकांसी मोक्ष प्राप्त, ग्रंथ पठणे होतसे। मार्गशीर्ष शुक्ल पक्षात, गुरुवार अष्टमी असत, दत्त जयंती समीपत, ग्रंथ पूर्ण होतसे। अध्याय 7वा समाप्त। ओवी संख्या 39। इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त। श्री स्वामी समर्थ।